धन्यवाद। या प्रकाशन समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मामा जाधव सरांना विनंती की कृपया आपण अध्यक्षीय समारोप करा। प्राचार्य डॉक्टर मामा जाधव सर। या अतिशय ग्रंथाचे लेखक संजय जगताप यांच्या या ग्रंथाची निर्मिती ज्या सायास प्रकाशनाने केली, या ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर मान्यवर जे उपस्थित आहेत, ज्यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन झालं ते आदरणीय बाबासाहेब बेडकर, मेरठ उत्तर प्रदेश इथून ते आलेले आहेत। त्यांनी मानव पंथाच्या संदर्भातल्या अनेक बाबी अतिशय बारकाव्यानिशी आपल्या समोर ठेवल्या। या ग्रंथावर त्यांनी अतिशय महत्वाचं भाष्य केलं। खरं तर ग्रंथ प्रकाशनाच्या वेळेला त्याची चिकित्सा झाली पाहिजे हा एक इतिहास आहे, वर्तमानात ते दिसत नाही फार, पण ती चिकित्सा सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने कशी करावी ती आपल्या समोर ठेवलेली आहे। ते अभ्यासक आणि या ग्रंथाचे लेखक सुद्धा मोठ्या मनाने त्यांनी मुद्दामून आपल्या ग्रंथातल्या उणिवा काय असतील ते आपल्या समोर याव्यात। ते संदीप तडस ज्यांनी संजय जगताप यांच्या या महत्वपूर्ण ग्रंथांवर जे विचार या ग्रंथामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे संशोधन या ग्रंथामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यावर जे महत्वाचं भाष्य केलं ते मराठी भाषा विद्यापीठ इंदूरचे अधिष्ठाता डॉक्टर कोमल ठाकरे, डॉक्टर भारतभूषण शास्त्री ज्यांनी चक्रधर स्वामी अध्यासन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये ते सांभाळतात। या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले या ग्रंथाचं प्रकाशन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीची पाठराखण करणारे माझे बंधू डॉक्टर माधव जाधव, लेखनासाठी सर्जनात्मक आणि संशोधनात्मक दोन्ही पातळीवर अनेक दिवसापासून मी त्यांचा प्रवास पाहतो, ते संजय जगताप। खरं तर संजय जगताप आणि काही अभ्यासकांनी या ठिकाणी चिंतन व्यक्त केलं, त्याच्यापूर्वी एक एक वाक्य ते बोलून गेले, ते जर आपल्याला जास्त खटकलं की लोक आपल्याला सहन करतात आणि ते खरं आहे। आपण अशा काळात आहोत की ज्या काळामध्ये अशा प्रकारच्या प्रकाशन असेल किंवा चळवळीचे जे काही परिषदा किंवा अन्य स्वरूपाचे कार्यक्रम असतील त्यांना लोक उपस्थित राहत नाही। जर उपस्थित राहिले तरीही ते या मोबाईल संस्कृतीमुळे अतिशय तटस्थ पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टीकडे बघत नाही। ही जी एक खंत आहे ती खंत त्यांनी व्यक्त केली, त्याच्यावर मला भाष्य करावं असं वाटू लागलं। एक गोष्ट आहे की हा काळ नक्कीच वेगळ्या स्वरूपाचा काळ आहे। सुरुवातीला जेव्हा ग्रंथ प्रकाशनाचा कार्यक्रम होता, मी सभागृहामध्ये येत होतो तेव्हा फार लोक मला कमी दिसले आणि म्हणून मला असं वाटत होतं की वक्त्यांनी सुद्धा जसं रेडिओवर जेव्हा भाषण द्यायचं असते तेव्हा लोक समोर कोणीच नसतात, तसं आभासी पद्धतीचे वक्ते आपल्या समोर, श्रोते आपल्या समोर आहेत। असं भाषण देण्याची एक कला अवगत करावी की काय, अशा प्रकारचा एक विचार सुद्धा माझ्या मनामध्ये येऊन गेला। अतिशय महत्वाच्या ग्रंथावर जेव्हा अशा प्रकारची भाषा होत असतात तेव्हा ते सहन करणं नाही तर एक नवीन गोष्ट समजून घेण्याची गोष्ट असते। हा ग्रंथ तर एका वेगळ्या प्रकारचा ग्रंथ आहे। या ग्रंथाच्या शीर्षकापासून या वक्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मांडणी केली, मी त्याची पुनरावृत्ती होऊ देत नाही, परंतु सर्वज्ञ संचित अशा स्वरूपाचं जे शीर्षक आहे
सर्वज्ञ हे जे विशेषण आहे ते प्रामुख्याने श्री चक्रधर स्वामींच्या सर्वसमावेशक ज्ञान दृष्टीचं प्रतीक आणि हे जे शीर्षक आहे हे शीर्षकच लेखकाच्या अभ्यासाची दिशा काय आहे याचं सूचन करणार आहे. आणि म्हणून या ग्रंथामध्ये हा ग्रंथ काय पूर्णपणे निर्दोष आहे असं मी दावा करणार नाही, परंतु जी मांडणी झालेली आहे त्या विचाराच्या चिंतनाची मांडणी आहे आणि म्हणून विचाराचा एक संचित आहे. हा ग्रंथ म्हणजे केवळ लेखाचं संकलन नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एका चिंतकाने केलेले चिंतन जे होतं त्याचं पुन्हा चिंतन करणं, त्याला पुनर्चिंतन असं आपण म्हणू, ते पुनर्चिंतन आहे. त्याच वेळेला ज्या संदिग्धरस आणि काही अभ्यासकांनी या ठिकाणी त्याच्या संदर्भात भाष्य केलं त्या अर्थानं हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारचा संशोधन ग्रंथ आहे. याच्या काही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजे. आता एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही. आम्ही काही खऱ्या अर्थानं महानुभाव पंथाचे किंवा याचे अभ्यासक नाही, परंतु ग्रंथाच्या लेखकांनी जेव्हा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मी BA ला असताना सरांनी मला शिकवलं. खरं तर ते आम्ही फक्त वाचून शिकवलेलं होतं. मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणं हे मराठी घेणाऱ्या कोणत्याही अभ्यासकाच्या दृष्टीने ते आवश्यक होतं. तेवढाच एक भाग आमच्या दृष्टीने महत्वाचा होता. हा लेखक जेव्हा त्या महानुभाव पंथाबद्दल लिहितो तेव्हा तो एक आत्मिक संवाद साधतो असं मला या सगळ्या ग्रंथाच्या पानापानातून जाणवतं. आणि म्हणून आम्ही शिकवण्याचा परिणाम किती झाला हा भाग महत्वाचा नाही. संजय जगताप तुमच्या बरोबर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी त्या काळामध्ये महानुभाव पंथ आपल्या वर्गामध्ये असा समजून घेतला, नंतरच्या काळात ते सगळं विसरून गेले. तुम्ही मात्र वारंवार त्याचा वेध घेत त्याचं चिंतन करत वेगवेगळ्या पद्धतीनं ते मांडण्याचा कसोशीनं दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहात. प्रकाशकाने त्यांच्याबद्दल मत व्यक्त करताना सांगितलं की ते सर्जनात्मक निर्मिती करत आहेत, ते करतच आहेत. परंतु त्याच वेळेला संशोधनाच्या पातळीवर महानुभाव पंथाच्या विचाराच्या पातळीवर चिंतन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती आत्ताच्या काळात सुद्धा महत्वाची आहे. म्हणजे काळ जरी बदललेला असला तरी आपल्याला असं नाही म्हणता येत की महानुभाव पंथाचे विचार आता काही महत्वाचे नाहीत म्हणून. आणि म्हणून हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ परंपरेचं तर संचित आहेच, पण इतिहासाचा एक दस्तावेज आहे आणि त्याचबरोबर वर्तमानाचं भाष्य आहे आणि भविष्याची दिशा दाखवणारा सुद्धा आहे. आणि म्हणून त्याच्यातले विचार हे चक्रधरांचे विचार जर आपण समाजाच्या वेगवेगळ्या घटकांच्या पर्यंत नेले, ते नेण्याचा प्रयत्न केला तर बाकीच्या मंदिरांच्या बद्दल जे बोलले त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. ते मंदिर बांधले काय न बांधले काय फार महत्वाचं नाही, पण मानव त्याचं मंदिर बांधण्यासाठी असे विचार जे मानव पंथाला मांडले ते फार महत्वाचे आहेत आणि म्हणून ते पुढे नेणं मला वाटतं फारच महत्वाचं आहे आणि आपण ते केलं पाहिजे. या ठिकाणी ग्रंथामध्ये ज्या 16 प्रकरणांमध्ये त्यांनी मांडणी केली त्याच्यावर एक महत्वाचं भाष्य या ठिकाणी केलं. हे भाष्य करत असताना 4 विभाग ग्रंथाचे केले अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून आणि मग त्या विचाराशी जुळणारे लेख त्या विभागामध्ये समाविष्ट करून हा ग्रंथ या ठिकाणी आलेला आहे. या ग्रंथामध्ये तत्वज्ञान मांडलं तर मानव मुक्तीचं तत्वज्ञान मांडलेलं आहे. म्हणजे चक्रधरानं महानुभाव पंथानं त्या काळाचं मांडलं, लोकांच्यापर्यंत किती गेलं, आपण कमी पडलो, आमची कोण कमी पडलं, हा आपल्या चर्चेचा चिंतनाचा आणि अन्य काही गोष्टींचा विषय आहे. परंतु ते मांडलेलं तत्वज्ञान हे अतिशय महत्वाचं होतं. या ठिकाणी आपण वारंवार उल्लेख करतो की स्वातंत्र्य हा मोक्ष आणि पारतंत्र्य हे बंध आहे. अगदी बरोबर आहे. आता सुद्धा आपण आभासी स्वातंत्र्याच्या काळात आहोत, हे गोष्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. आणि भांडवली व्यवस्थेच्या काळात तर हे स्वातंत्र्याचा किती मोठा संकोच होऊ शकतो हे मी सांगण्याची गरज नाही, हे सगळ्याला आपल्याला माहित आहे. आणि म्हणून अशा काळामध्ये हे विचार आपल्याला मुक्त करण्याचा कसा पायंडा घालून देतात
त्यांची एक मांडणी या ग्रंथामध्ये झालेली आहे. बाबा आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की वाचकाला म्हणून एक स्वातंत्र्य असते आणि प्रत्येकाला एक स्वातंत्र्य असते. या जगामध्ये कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या कोणत्या गोष्टी नाकारायच्या याचं एक मूलभूत स्वातंत्र्य आपल्याला असलं पाहिजे. ते स्वातंत्र्य असणं म्हणजे संविधानाचं स्वातंत्र्य असतं. आणि तो जो विचार आहे त्याचा जो धागा आहे तो धागा या ठिकाणी पकडून चक्रधरांना मांडलेल्या मूळ संकल्पना सोप्या भाषेत या ग्रंथाच्या मुलीमा व्यक्त करत असताना इथं मांडणी झाली. बरोबर आहे की जरा विस्ताराने काही गोष्टी नाही गरजेचं आहे, परंतु जे मांडलं ते सामान्य वाचक लक्षात घेऊन ते मांडलेलं आहे. सर्वसामान्यांना सुद्धा हा विचार समजला पाहिजे आणि म्हणून ती जी मांडणी आहे ती मांडणी मला अतिशय महत्वाची वाटते. सर्वज्ञ संचिताचे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य असं आहे की या ग्रंथामध्ये विषयाचं वैविध्य मोठ्या प्रमाणात म्हणजे कितीतरी विषय राहतात. म्हणजे ग्रंथ लहान आणि विषयाचं वैविध्य मोठ्या प्रमाणात जाणवते आपल्याला. या विषयाची व्यापकता हे जरी खरं असलं तरी मला याचा आनंद आहे की संजय जगताप कुठेही भक्तिभावात अडकलेले नाही आणि भक्तिभावात नाही अडकलं किंमत मोजावी लागते ती विविध गोष्टींच्या परंपरेपासून आपण तपासलं पाहिजे आणि ती चक्रधराने मोजावं लागते. म्हणजे हे सगळं आपण तपासून पाहिलं पाहिजे. तर भक्तिभावात न अडकता त्यांच्या घरात तो वारसा चालत आला हा वेगळा भाग आहे, परंतु आला तरीही त्या वारसाला एक पुरोगामी सत्यशोधकी अशा प्रकारच्या विचाराची सांगड घालून पुढे नेणं ही जी गोष्ट आहे ती संजय जगतापांनी या ग्रंथातून केलेली आहे असं आपल्याला दिसेल. आजच्या काळात ज्ञानाचा महास्फोट चालू आहे, माहिती अमर्याद आहे पण विचार दुर्मिळ होत चालले आहे. आपण सगळं बघतो. मी या ग्रंथाचं मूल्यमापन करत असताना केवळ महानुभाव पंथाचा ग्रंथ म्हणून करत नाही, समकाळात त्याचं काय उपयोजन आपण करू शकतो या दृष्टीने सुद्धा या ग्रंथाकडे पाहतो. आणि म्हणून तंत्रज्ञान वाढत आहे परंतु मूल्य क्षीण होत आहे. संवाद वाढायला आहे पण माणूस माणसापासून दूर चाललाय. अशा काळात 700 वर्षापूर्वीच्या एका महान विचार परंपरेकडे पाहण्याची गरज का आहे हे एक ग्रंथ सांगतो की त्याच्याकडे आपण का जायचं ते गेलं पाहिजे हे सुचवतो. आणि का सुचवतो? संजय जगतापांनी खंतच व्यक्त केली होती की तुम्ही कोणाला प्रेझेंट देत असताना सुद्धा आपण काय भेट दिलं पाहिजे. खरं तर आता आपण या चमचमीत जगामध्ये दुसऱ्याला काय बरं वाटते नुसते बुके देण्यामध्येच आपण परेशान आहोत. खरं तर विचार पुस्तक हे जे देणं महत्वाचं आहे तो विचार पुढे नेणं महत्वाचं आहे. ती एक खंत जी व्यक्त केली खरंच आपण जर तसं केलं तर त्या महापुरुषांचे जे विचार आहेत ते अनेकांच्या पर्यंत आपल्याला लिहिता येतील. आणि म्हणून हे संचित या ठिकाणी फार महत्वाचं मला वाटते. सूत्रपाठाबद्दल आणि बाकीच्या सगळ्या ग्रंथाबद्दल या ठिकाणी खूप मोठी मांडणी झाली. भारतीय समाजातील मला एका महत्वाच्या गोष्टीवर तुमचं लक्ष वेधायचं आहे की मोठ्या प्रमाणावर व्यापक अशी सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ जर कुठून सुरू झाली असेल तर ती महानुभाव पंथापासून सुरू झाली. ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. इतकी व्यापक चळवळच नाही म्हणजे आहारशास्त्रापर्यंत त्यांनी सांगितलं ना याच्या पुढे अनेक गोष्टी आहेत. आपण बरोबर मानानं विषमतेच्या दृष्टीने फक्त विचार करतो, मग ती अस्पृश्यतेच्या पाठीवरची असू द्या की स्त्री पुरुष समभावाच्या संदर्भात असू द्या, या सगळ्यांच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं जाणवते की या परंपरेनं या संप्रदायानं एक मोठी चळवळ त्या काळात उभी केलेली होती. त्याला मर्यादा कशा आल्या बाकीच्या सगळ्या गोष्टींची चिकित्सा वेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येईल. मराठी गद्याचा अतिशय सशक्त पाया साहित्य दृष्टीने जर पाहिलं तर मानव बंधनच घातला. आपण त्या ग्रंथाचे उल्लेख करतो. भारतीय समाजातील ही एक मोठी उपलब्धी मला वाटते. जातीभेद संपवण्यासाठी, स्त्री पुरुष यांच्यातली असमानता संपवण्यासाठी, कर्मकांडाला घालून टाकण्यासाठी, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांच्या विरोधात उभं राहण्याचे बळ या चळवळीनं दिलं. हा जो विचार आहे तो विचार संजय जगताप यांनी या ग्रंथातून मांडण्याचा प्रयत्न केलेला. 13व्या शतकात संविधान मूल्याची रुजवण करणं खरं तर या ठिकाणी चर्चा झाली. आपण संविधानाची मूल्य कुठून स्वीकारलेली आहे आणि ती मूल्य कशा पद्धतीने दिली आहेत. आपण जेव्हा अशा प्रकारच्या चिकित्सा करतो तेव्हा मला 2
महत्वाची वाटतात. एक तर अशा पद्धतीनं आज आपण जी मूल्य स्वीकारलेली आहेत त्या मूल्यांची तुलना आपण त्या काळाशी करत असतो. तेव्हा शिवाजी महाराजांचा राजेशाहीचा काळ होता. त्या काळाचे वर्णन करत असताना आपण असं म्हणतो की लोकशाहीची कितीतरी मूल्य आपल्याला शिवाजी महाराजांच्या त्या संपूर्ण याच्यामध्ये जाणवतात. आणि इथं सुद्धा आपण असं म्हणालो की ही जी मूल्य आहेत ना ही संविधानाची मूल्य म्हणून जर स्वीकारलेली असेल तरी ती मानवतेची मूल्य आहेत आणि म्हणून ती त्या काळापासूनच आलेली. आता तिथून आपण घेतली की नाही हा मुद्दा वेगळा, पण समाजामध्ये जेव्हा अशा प्रकारचे विचार म्हणजे संत परंपरेचे असू द्या मानव पंथाचे असू द्या हे झिरपत आल्यामुळे त्याचा परिणाम झालेला असतो. आपण संशोधनामध्ये त्या दृष्टीने कमी पडलो, त्याच्या मांडणीच्या दृष्टीने कमी पडलो, ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून दृष्टिकोनाच्या संदर्भानं मानव पंथाच्या स्त्री समभावाच्या संदर्भानं या ठिकाणी मांडणी करत असताना मानव पंथामध्ये स्त्री केवळ करुणा किंवा भक्तीची प्रतिमा नाही. हे कोणत्या काळात बोललो आपण? ज्या काळात महात्मा फुलेंची द्विशताब्दी साजरी करतो त्यांची मालिका म्हणून पडते या काळात आपण बोललो की ज्या फुल्यांनी स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठीचा जो उद्घोष होता तो केला होता त्या काळात आपण हे बोलायलो. हे जेव्हा 12व्या-13व्या शतकात असेल तेव्हा महात्मा पंथाची विचारधारा काय असू शकते ही आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून ती प्रतिमा नाही तर तिचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. हा क्रांतिकारी विचार म्हणजे एवढा क्रांतिकारी विचार नुसतं बोलण्यानं नाही तर तुम्ही त्यांच्या मठामध्ये किंवा बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये पहा. मळगंडेसारखी दौडे लिहिणारी एक कवयित्री उभी राहते म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं सांगते. आणि म्हणून तो विचार आपण एका नव्या रूपात नव्या पद्धतीने मांडणी करून लोकांच्या पर्यंत नेला पाहिजे ही एक तळमळ संजय जगताप यांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून मानवी मूल्य असतील ती जी आधुनिक जगाला सुद्धा आवश्यक आहे ती मांडणी करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून हा ग्रंथ मला अतिशय महत्वाचा वाटतो. भाषेच्या दृष्टीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सगळी चिकित्सा झालेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावर काही खास भाष्य करत नाही. पण मला असं वाटतं की मानव परंपरेचा हा जो अभ्यास आहे तो केवळ ऐतिहासिक अभ्यास नाही तर तो मानव जातीच्या भवितव्याशी निगडीत असलेला अभ्यास आहे. आणि म्हणून तो विचार तो ग्रंथ ती विचार परंपरा मला महत्वाची वाटते. या ठिकाणी लिपीच्या संदर्भानं इतिहासाचं पुनर्लेखन करण्याच्या संदर्भानं संशोधनाच्या संदर्भानं खूप मोठ्या प्रमाणावर काही गोष्टी मांडण्यात आल्या. आपण त्याचा चिंतनात्मक विचार केला पाहिजे, त्याच्या नव्या दिशा शोधल्या पाहिजे. या ठिकाणी आणखी एक गोष्ट प्रकाशनात जाणवते. स्त्री अभ्यास आता जगभर केला जातो त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहेत. आंतरविद्याशाखेचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला होता. याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही विचार करता येतो की जो विचार करत असताना मानव पंथ असेल किंवा अन्य काही महापुरुषांनी मांडलेले विचार असतील म्हणजे बसवेश्वरांचा विचार सुद्धा त्या काळातला जर आपण नीट पद्धतीने लक्षात घेतला तर या सगळ्या गोष्टींची उकल आपल्याला नीट पद्धतीने करता येऊ शकते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं पुनर्वाचन एका पद्धतीने या ग्रंथामधून संक्षिप्त स्वरूपात का होईना साध्या भाषेत का होईना पण ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केला की ज्याच्यामुळे हा ग्रंथ जितक्या जणांजवळ जाईल तेचपर्यंत हे विचार जातील. मला असं वाटतं की त्या दृष्टीने हा ग्रंथ महत्वाचा वाटते. या ठिकाणी अभ्यासकांनी वेगळ्या प्रकारची आणि अतिशय सुंदर मांडणी केली. खूप चांगल्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. आणि माधव जाधव यांनी निर्मितीच्या संदर्भात सांगितलं. संजय जगताप यांनी सुद्धा जी खंत व्यक्त केली. अंकित जाधव यांनी खरं तर ऍडजस्ट करण्याचा मुद्दा नाही ते कसं स्वीकारायचं आणि ते किती उपयोगाचं आहे या दृष्टीने सुद्धा आपण बघितलं पाहिजे. त्याचं नवं संशोधन नवा अभ्यास आपण करावा पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण पाहिल्या. मी या ग्रंथाचे जे कोणी लेखक आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. प्रकाशकांना सुद्धा शुभेच्छा देतो. अशा प्रकारच्या ग्रंथ निर्मिती करणं आजच्या काळामध्ये अतिशय अवघड आणि कठीण काळ आहे. म्हणजे ग्रंथ निर्मितीचं जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक अक्षराला जे स्पॉट लॅमिनेशन करण्यापासून ते लेआउट पासून लागत्या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय सुबक अशी मांडणी केली. विचाराचंही वैविध्य आहे, विचाराची आशयगर्भता आहे आणि कलात्मकताही साधल्या गेलेली आहे. ही सगळ्या गोष्टी साधलेल्या आहेत. मी संयोजकांनी मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून खरं तर का बोलतो मला कळालं नव्हतं पहिल्यांदा. मला असं वाटतं की प्राचार्य मंडळावरती दीर्घकाळ बसू शकतात काही हे नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून मग ते सांगतात की त्यांना आग्रह करतो
तरी त्यांनी आग्रह केला. म्हणजे फार कमी काळाचे ते माझे विद्यार्थी आहेत अशा अर्थाने. म्हणजे मी जॉईन होण्याचा 1 महिना आणि ते महाविद्यालयावर पडण्याचा म्हणजे मार्च महिन्यामध्ये मी जॉईन झालो आणि तेवढे काय 4-5 तास असतील एवढ्याचे ते माझे विद्यार्थी आहेत. पण तरी ती एक जाणीव त्याची कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. मी संयोजकाचे या ठिकाणी ज्या प्रकाशकांनी हे सगळं आयोजित केलं त्या सर्वांचे आणि आपण सुद्धा म्हणजे खरं तर खूप वेळ झाला आता ऐकण्याची मनस्थिती नाही असं वाटत होतं तरी मी 10-15 मिनिटं बोललो. 5 मिनिटच बोलायला पाहिजे होतं पण 10-15 मिनिटं बोललो. सर्वांच्या प्रति ऋण व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.